जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 पदांसाठी सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रियेला 4 दिवसांपूर्वी देण्यात आलेली स्थगिती उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मंगळवारी उठवली। सहकार विभागाच्या आदेशाविरोधात बँकेने खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केल्यानंतर नोकर भरतीबाबत सुनावणी घेत नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत। राज्य शासनाच्या सहकार विभागाला स्थगितीबाबत 15 दिवसात म्हणणे सादर करण्याचा आदेशही दिलेत। जिल्हा बँक नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 8 जुलै होती, ती आता 10 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे। दरम्यान या निर्णयाने नोकर भरतीला आव्हान देणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांना खंडपीठाच्या निर्णयाने दणका दिलाय। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 कनिष्ठ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला सहकार विभागाने 2 जुलै रोजी स्थगिती दिली होती। या विरोधात बँक व्यवस्थापनाने कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सोमवारी याचिका दाखल केली होती। नोकर भरती स्थगिती आदेशात कोणत्याही स्पष्ट कायदेशीर तरतुदीचा उल्लेख नसल्याने न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। याबाबत कोल्हापूर खंडपीठात सुनावणी घेण्यात आली। जिल्हा बँकेच्या वतीने ॲडव्होकेट AR देशमुख, ॲडव्होकेट उमेश मानकापुरे, ॲडव्होकेट सुरेल शहा यांनी म्हणणं मांडलं। या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने स्थगिती उठवत नोकर भरती प्रक्रिया पूर्ववत ठेवण्याचे आदेश दिले। याशिवाय राज्य शासनाच्या सहकार विभागाला स्थगितीबाबत 15 दिवसात म्हणणे सादर करण्याचेही आदेश दिलेत। जिल्हा बँक नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 8 जुलै होती, त्यामध्ये पुन्हा 2 दिवसांनी वाढ करण्यात आली। आता उमेदवारांना 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे।